तुम्हाला माहीत आहे का, अनेक घरात आजही स्त्रीने नारळ फोडू नये असे का सांगितलं जातं? हे कारण ऐकून तुम्ही देखील नक्की विचारात पडाल. तर चला जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अशा एका विषयावर जो प्रत्येक घराशी जोडलेला आहे. स्त्रीने नारळ का फोडू नये? अनेक वेळा आपण पाहतो, पूजेत नारळ फोडायचा असेल तर तो पुरुषालाच दिला जातो. पण यामागचं खरं कारण काय आहे? चला जाणून घेऊया. 1. नारळ म्हणजे अहंकार. धर्मशास्त्रात नारळाला अहंकाराचे प्रतीक मानलं जातं आणि नारळ फोडणं म्हणजे आपला अहंकार देवाच्या चरणी अर्पण करणं. आणि असं मानलं जातं की स्त्री ही आधीपासूनच त्याग, सहनशीलता आणि ममतेचं प्रतीक आहे. म्हणून तिला अहंकार तोडण्याचा वेगळा विधी करायची गरज नाही. कारण 2. जुनी पुरुष प्रधान समाज. पूर्वी समाज हा पुरुष प्रधान होता. अनेक नियम स्त्रियांवर लादले गेले होते. त्यातूनच स्त्रीने नारळ फोडू नये ही देखील परंपरा तयार झाली होती. कारण 3. भिंतीवर आधारित गैरसमज. आता काही लोक असे म्हणतात की नारळ फोडणं म्हणजे गर्भाशयाला इजा होणं. पण हे पूर्णपणे अशास्त्रीय आणि चुकीचं आहे. तर खरं सत्य काय आहे जाणून घेऊया. चला. 1. धर्मग्रंथात कुठलीही स्त्रीने नारळ फोडू नये असा नियम नाही. 2. आज लाखो स्त्रिया पूजा करतात, नारळ फोडतात आणि ते पूर्णपणे योग्य आहे. आणि 3. देव भाव पाहतो, लिंग नाही. ज्या स्त्रीला देवी म्हणून पूजलं जातं तिलाच पूजेत कमी समजणं हेच तर खरी चूक नाही का? जर तुम्हाला वाटलं असेल की श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि अशाच धार्मिक सत्य माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये लिहा जय देवी. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. धन्यवाद.